नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागेल त्याला सौरपंप ही जी योजना आहे या योजनेचे आपण जे काही मागचे व्हिडिओ पाहिले, या सर्व व्हिडिओवरती जे काही शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत, जे काही कमेंटमध्ये प्रश्न येत आहेत, यामधला सर्वाधिक येणारा प्रश्न, सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। म्हणजेच त्याच प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे। हा प्रश्न कोणता? तर शेतकरी मित्रांनो, इथून मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की पेमेंट केल्यानंतर वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन कधी येणार। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल की वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन कधी येणार, तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौरपंप योजना या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून सौरपंपाचे वाटप केले जाणार आहे। हे वाटप अनुदानावरती केले जाणार आहे। आता यामध्ये जे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन इनेबल झालेले आहेत, म्हणजेच ऑप्शन सुरू झालेले आहे। अशा शेतकऱ्यांना मेसेजद्वारे देखील कळवण्यात आलेले आहे की तुम्ही तुमचा पेमेंटचा जो काही भरणा आहे हा लवकरात लवकर करून घेणे। तर आतापर्यंत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले आहे। आता जवळपास 20 ते 30% शेतकरीच पेमेंट करायचे बाकी आहे। जवळपास 60 ते 70% शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले आहे। तर हे जे काही पेमेंट केलेले शेतकरी आहेत हे याची वाट बघून आहेत की वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन कधी येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, याची जे काय माहिती आहे हे आम्ही जे मेडाचे अधिकारी असतील किंवा महावितरणचे अधिकारी असतील अशांशी संपर्क साधल्यानंतर असे कळले की अजून जे काही कंपन्याचे टेंडर आहे हे निघालेले नाही। कंपन्याचे टेंडर निघाल्यानंतर वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन येणार आहे। तर याचा कालावधी किती लागू शकतो? तर शेतकरी मित्रांनो, सहसा आता जे काय अजून सर्व शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले नाही, शेतकऱ्यांनी पेमेंट केल्यानंतर आता जर सध्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले आहे अशा शेतकऱ्यांना जवळपास 2 ते 3 महिन्यांचा कालावधी हा लागू शकतो। कदाचित येत्या 1 महिन्यामध्ये देखील वेंडर सिलेक्शन होऊ शकते, कारण अद्याप राज्याचे जे काही सरकार आहे हे सरकार स्थापन झाले नसल्यामुळे जो काही कामकाज आहे या कामकाजाची स्पीड थोडी कमी असते। सरकार स्थापन झाल्यानंतर या जे काही कामकाज आहेत, योजनांचे कामकाज आहेत, याची स्पीड वाढेल व कदाचित महिनाभरामध्ये देखील वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन येऊ शकते। परंतु जर 1 महिन्यामध्ये आले नाही तर शेतकऱ्याला जास्तीत जास्त 2 ते 3 महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल। 2 ते 3 महिन्यानंतर शेतकऱ्याला कंपनी निवडता येईल। आता यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्याला कंपनी निवडता येईल? तर शेतकरी मित्रांनो, हा अर्ज तुम्ही पेमेंट केल्यानंतरच पुढे जाणार आहे। पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज हा पडताळणीसाठी जाणार आहे व पडताळणीसाठी गेल्यानंतर तुमचा जर अर्ज मंजूर झाला तरच तुम्हाला सेल्फ सर्वे किंवा वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन मिळणार आहे। अन्यथा जर शेतकऱ्याचा अर्ज हा काही कारणास्तव अपात्र झाला तर त्या शेतकऱ्याला वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन येणार नाही। त्या शेतकऱ्याचा जो काही भरणा आहे हा शेतकऱ्याच्या खात्यावरती रिफंड केला जाणार आहे, अशी माहिती मिळालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।